Hello everyone, this is your trainer and today I would like to teach you present continuous tense. What is the meaning of present continuous tense? We have to learn about it in detail. Students, right now what am I doing? Right now I am teaching to you. It is my present continuous tense. I am teaching to you. It is a tense of continuous. Something is going on. And what are you doing? You are learning from me. Yes, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्याकडून शिकत आहे. हा तुमचा सध्याचा कंटिन्युअस टेन्स आहे आणि मी तुम्हाला शिकवत आहे. हा माझा सध्याचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपल्याला समजून घ्यायचा असेल तर राईट नाऊ आपण काय करत आहे हे सांगण्यासाठी किंवा समबडी एल्स कोणीतरी दुसरा व्यक्ती काय करत आहे हे सांगण्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो. जसं मी म्हटलं, आय एम टीचिंग टू यू, मी तुम्हाला शिकवत आहे. अँड यू आर लर्निंग फ्रॉम मी, तुम्ही माझ्याकडून शिकत आहे. येस, यू आर सिटिंग देअर, तुम्ही बसलेले आहे तिकडे. बरोबर आहे. आता मला जर कोणी दुसऱ्याविषयी बोलायचं असेल तर मी काय म्हणेल, ही इज कॉलिंग मी, तो मला कॉल करत आहे. किंवा शी इज टेकिंग ब्रेकफास्ट, ती ब्रेकफास्ट करत आहे. म्हणजे कोणाचीही या जगामध्ये कोणाचीही ॲक्शन चालू आहे ते सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो. तर बघा किती इझी आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला समजून घेणं. तर त्यासाठीच आपण सगळ्यात पहिले कन्सेप्ट क्लिअर केली की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला आपण कशा पद्धतीने समजून घ्यायचं. समथिंग इज गोईंग राईट नाऊ, ते कोणीही करत असो तरी सुद्धा आपण कंटिन्युअस टेन्समध्ये, याच टेन्समध्ये त्याला सेंटेन्सला बनवत असतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आणि खूप जास्त यूज होणारा असा टेन्स घेऊन आली आहे. सोबतच जे कोणी नवीन असाल चॅनलवरती त्यांना मी असं म्हणेल की डे 1 पासून जर तुम्ही सिरीजला फॉलो कराल तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल, जेणेकरून प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये तुम्हाला समजेल. कारण प्रत्येक पार्ट हा आपण डिटेलमध्ये शिकत आलो आहे. येस, आणि चॅनलला जे नवीन असतील त्यांना सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर येवले अकॅडमी ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिकडे जा तुम्ही, तिकडे तुम्हाला कोर्सेस मिळतील. स्पोकन इंग्लिश कोर्स, तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामर कोर्स, PDF-सुद्धा अवेलेबल आहेत. तिकडून तुम्ही घेऊ शकता आणि स्टेप बाय स्टेप घर बसल्या शिकू शकता. आणि तुम्हाला जर कॉन्स्टंटली या चॅनलला फॉलो करायचं असेल आणि फ्री शिकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर चला चालू करूया आपण आजचा इम्पॉर्टंट टॉपिक. तर बघा, आपण शिकतोय आज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि हे आपल्या सिरीजमधील व्हिडिओ आहे ज्याला आपण चालू वर्तमान काळ असं म्हणत असतो मराठीमध्ये. म्हणजे कुठलीही क्रिया सध्या प्रेझेंटमध्ये चालू आहे हे सांगण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. जसं आता आपल्याला या टेन्समध्ये हेल्पिंग व्हर्ब ॲम, इज आणि आर यूज करावं लागतं. कुठे काय यूज करायचं ते पहिले आपण समजून घेऊ आणि याच व्हिडिओमध्ये खूप साऱ्या सेंटेन्सेस, ॲडव्हान्स लेवलच्या सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करू. आणि त्यानंतर एक्सरसाइज आहेत तुमच्यासाठी, ते सुद्धा तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि चेक करायचं आहे तुम्हाला टेन्स किती समजला. ठीक आहे. बघा, आता सुरुवातीला आयच्या नंतर नेहमी आपण ॲमचा यूज करत असतो. त्यानंतर वी म्हणजे आम्ही, अनेक. वीच्या नंतर आपण आरचा यूज करतो. दे म्हणजे सुद्धा अनेक, ते. तर त्यानंतर आपण आरचा यूज करतो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, एक असो किंवा अनेक, आपण आरचा यूज करत असतो. किंवा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवते मी, जास्त लोक असतील, जास्त ग्रुप असेल मोठा, म्हणजे 2 पेक्षा जास्त काही पण असो, त्यानंतर आपण आरचा यूज करत असतो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हीच्या नंतर आपण इजचा यूज करतो. शीच्या नंतर सुद्धा इजचा यूज करत असतो, कारण ही हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. थर्ड पर्सन सिंग्युलरच्या नंतर आपण इजचा यूज करतो, जे एकच आहे. ठीक आहे. ही इज, तो आहे. शी इज, इट इज. इट आपण एखाद्या ॲनिमलसाठी किंवा नॉन लिव्हिंग थिंगसाठी यूज करत असतो, जे की एकच आहे. आणि एखादं नाव असू द्या, इथे मी एक्झाम्पलसाठी राम घेतलंय, मात्र एक्झाम्पल काही पण घ्या, नाव जर असेल त्यानंतर इजचा आपल्याला यूज करायचा आहे. ओके, हे तुम्ही क्लिअर करा चार्ट आणि त्यानंतर आपण जाऊया आता सेंटेन्सेस मेकिंगकडे. फर्स्ट नंबरला आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स बघायचे आहे आणि याचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. बघा,
स्ट्रक्चर ऑलरेडी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय हेच आहे. बस आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्टच्या अकॉर्डिंग आपल्याला एम इज आरचा यूज करायचा आहे, व्हर्बचं फोर्थ फॉर्म. आता V4 काय असतं, तर V1लाच ING लागलेलं असतं. जसं मी म्हटलं गो तर गोईंग होणार, स्पीकचं स्पीकिंग होणार, म्हणजे व्हर्बच्या पहिल्या रूपाला ING जेव्हा लागतं त्याला आपण V4 असं म्हणत असतो. तुम्हाला ते व्हर्बच्या व्हिडिओमध्ये समजेल, जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओमध्ये V4 दिलेला आहे आणि त्याचं मिनिंगसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे मी. आणि ऑब्जेक्टिव्ह पार्ट हा ऑलवेज लास्टला असतो. ठीक आहे, तर चला आता आपण सेंटेन्सेस बनवायला सुरुवात करू. अगदी इझी आहे याचे सेंटेन्सेस बनवणे. तर बघा, पहिलं सेंटेन्स आहे की आय एम स्पीकिंग इंग्लिश. मी इंग्लिश बोलत आहे. आय एम स्पीकिंग इन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये बोलत आहे. या ठिकाणी बघा, आयच्या नंतर आपण ॲम घेतलं, कारण आयच्या नंतर आपल्याला ॲम घ्यावं लागतं. आपण शिकलोय चार्टमध्ये. आय एम स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत आहे, किंवा इन इंग्लिश जरी म्हटलं तुम्ही तर मी इंग्लिशमध्ये बोलत आहे, माझी क्रिया चालू आहे. वी आर डान्सिंग ऑन स्टेज. आम्ही स्टेजवर डान्स करत आहोत. सध्या ती क्रिया चालू आहे. आहो किंवा आहे याचा सेन्स असतो क्रिया गोइंग ऑन आहे सध्या, राईट नाऊ. ही इज रिस्पेक्टिंग एल्डर्स. तो मोठ्यांचा आदर करत आहे, म्हणजे त्याचं सध्या करणं चालू आहे, करत आहे. ओके, तर आता या ठिकाणी वी अनेक आहे, आपण आरचा यूज केला. ही एकच आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर इजचा यूज केला. या ठिकाणी आपण V4 घेतले, ING फॉर्म. यामध्ये तुम्हाला दिसू शकतं ING फॉर्म घेतले, याला आपण V4 म्हणत असतो. ओके, हे झालं आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. तुम्ही कितीही बनवू शकता. सपोज तुम्हाला म्हणायचं आहे मी गावाला जात आहे, आय एम गोईंग टू विलेज. मी गावाला जात आहे. किंवा तुम्हाला म्हणायचं आहे मी खेळत आहे, आय एम प्लेईंग. तो येत आहे, ही इज कमिंग. ती जात आहे, शी इज गोईंग. आई स्वयंपाक करत आहे, मदर इज कुकिंग. स्वयंपाक बनवत आहे. बाबा काय करत आहेत, बाबा काम करत आहेत. मग तुम्ही म्हणणार फादर इज वर्किंग. याची प्रॅक्टिस कशी करायची, जेव्हाही तुम्ही जी गोष्ट करत असाल ती गोष्ट तुम्ही कंटिन्युअसमध्ये सांगा. सपोज तुमच्या समोर कोणीतरी बसलंय आणि ते अभ्यास करत आहे, मग तुम्ही मनातल्या मनात सेंटेन्स बनवा, ही इज स्टडिंग. तो अभ्यास करत आहे. मग मुलगी असेल तर शी इज स्टडिंग. आम्ही असू तर वी आर स्टडिंग. आई काय करत आहे, बाबा काय करत आहे, किंवा आपल्या घरामध्ये जे कोणी असेल, किंवा ऑफिसमध्ये जात असू आपण, तिथे कोण कोण आहे ते काय करत आहेत, किंवा राईट नाऊ माझं काय सुरू आहे. सकाळी उठल्यापासून तुम्ही काही ना काहीतरी करत असता. जसं मी तुम्हाला म्हटलं मी सध्या काय करत आहे, मी तुम्हाला शिकवत आहे. तुम्ही काय करत आहे, शिकत आहे. हे सगळं कंटिन्युअसमध्येच तर चालू आहे, सध्या चालू आहे. तर बनवा सेंटेन्सेस. तुमच्याकडे पॅटर्न आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हीच आपली खरी प्रॅक्टिस आहे. ओके, चला जाऊ आपण निगेटिव्हकडे. तर कॉन्स्टंट चालू ठेवा माइंडमध्ये की व्हॉट एम आय डुईंग राईट नाव. मी सध्या काय करत आहे. तर बघा, निगेटिव्ह करत असताना आपल्याला फक्त हेल्पिंग व्हर्बच्या नंतर नॉट टाकायचं आहे. यामध्ये हेल्पिंग व्हर्ब तुम्हाला जसं सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्टमध्ये घ्यावं लागलं तसं यामध्ये तुम्हाला बिलकुलही टेन्शन नाही. डायरेक्ट तुम्हाला यामध्ये एम इज आरच्या नंतर नॉट टाकायचं आहे. जसं एखादी गोष्ट मी करत आहे तसंच मी काय म्हणते, एखादी गोष्ट मी करत नाही आहे ना. कोणीतरी आपल्याला म्हणतं तू अभ्यास करत आहे का, किंवा तू जेवण करत आहे का. आपण काय म्हणतो, नाही, मी जेवण नाही करत आहे, म्हणजे सध्या माझं ते काम चालू नाही आहे. मग ज्यावेळेस निगेटिव्ह बनवायचं तर आपल्याला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. ओके, तर फर्स्ट सेंटेन्स इज आय एम नॉट स्पीकिंग इंग्लिश. मी इंग्लिश बोलत नाही आहे. याच पद्धतीने तुम्ही करू शकता. आय एम नॉट स्टडिंग राईट नाऊ. मी सध्या अभ्यास नाही करत आहे. शी इज नॉट कमिंग हिअर. ती इकडे येत नाही आहे. आय एम नॉट गोइंग टू स्कूल टुडे. मी आज शाळेमध्ये जात नाही आहे. अशा पद्धतीनं वी आर नॉट डान्सिंग ऑन स्टेज. आम्ही स्टेजवर डान्स करत नाही आहे. आपण काय केलं, या हेल्पिंग व्हर्बच्या नंतर नॉटला टाकलंय. बाकी V4 सगळीकडे तसंच राहणार आहे. ओके, ही इज नॉट रिस्पेक्टिंग एल्डर्स. तो मोठ्यांचा आदर करत नाही आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे. नाव पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतं, ज्याचा आन्सर आपण यस ऑर नोनी देतो. हे तर तुम्हाला आता जे सिरीजला कॉन्स्टंट फॉलो करतात त्यांना माहीतच आहे. येस ऑर नोनी ज्याचा आपण
आन्सर देत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, पॉझिटिव्ह क्वेश्चन म्हणत असतो, व्हर्बल क्वेश्चन म्हणत असतो. मात्र त्यामधील आपण पॉझिटिव्ह व्हर्बल बघतोय कारण यामध्ये दोन कॅटेगरीज आहे, जसं पॉझिटिव्ह व्हर्बल आणि निगेटिव्ह व्हर्बल. दोन्ही पण आपण समजून घेणार आहे. तर बघा, हे बनवण्याची ट्रिक खूप सोपी आहे. जसं की आपल्याला जे हेल्पिंग व्हर्ब आहेत त्यांना सुरुवातीला घ्यायचं आहे, नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे, व्हर्बचा फोर्थ फॉर्म आणि ऑब्जेक्ट. इन अ सिम्पल वे ॲमिजार पैकी कुठे काय येणार, सब्जेक्ट जो आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला हे घ्यावं लागेल आणि सेंटेन्स बनवावं लागेल. जसं ॲम आय स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत आहे का, प्रश्न आहे. याचा आन्सर काय येणार, यस किंवा नो. ॲम आय स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत आहे का. आर वी डान्सिंग ऑन स्टेज, आम्ही स्टेजवर डान्स करत आहोत का. इज ही रिस्पेक्टिंग एल्डर्स, तो मोठ्यांचा आदर करत आहे का. तर यामध्ये यू कॅन सी, तर आपण काय केलंय, हेल्पिंग व्हर्ब आपण स्टार्टिंगला घेतलंय, सेंटेन्स आपण स्टार्ट केलं हेल्पिंग व्हर्ब सोबत, आणि यामध्ये आय आहे म्हणून सुरुवातीला आपण ॲम घेतलं, इथे वी आहे म्हणून आपण इथे आर घेतलंय, इथे ही पासून सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे म्हणून आपण इजने सुरुवात केली आहे, कारण आपण प्रश्न विचारला आणि आपण नेहमी एका स्टोननी बोलत नाही, आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतो, क्वेश्चन विचारतो. कधी पॉझिटिव्ह व्हर्बल असतं, कधी निगेटिव्ह व्हर्बल असतं, कधी कधी मग WH क्वेश्चन असतं. मग राईट टाईम राईट तुम्हाला यायला हवं, त्यासाठी यू हॅव टू डू लॉट्स ऑफ प्रॅक्टिस. तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस त्यासाठी करावी लागेल. विदाऊट प्रॅक्टिस नथिंग विल हॅपन, काही होणार नाही. येस, कारण तुम्हाला जर असं वाटलं की मला मॅम सगळं समजतंय, मला सगळ्या गोष्टी इन डिटेल तुम्ही शिकवता, मला खूप छान वाटतं आणि मला समजतंय सगळं, समजून काही होणार नाही. ॲज आय एम टेलिंग यू, डू प्रॅक्टिस. मी जशी तुम्हाला सांगत आहे तुम्ही तशी प्रॅक्टिस करा. ओके, चला पुढे. पुढे आपल्याला बघायचं आहे निगेटिव्ह व्हर्बल आणि त्याच्यानंतर WH क्वेश्चन, हाऊ टू मेक, आणि प्रॅक्टिससुद्धा आपण करणार आहे. बघा, निगेटिव्ह व्हर्बल मीन्स काय, जसं पॉझिटिव्ह व्हर्बल आपण बघितले त्याच पद्धतीनं फक्त यामध्ये नॉट आपल्याला दिसणार आहे, तेही सब्जेक्टच्या नंतर. ठीक आहे, जसं मी म्हटलं या ठिकाणी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. ज्यांना स्ट्रक्चर इझी जातं त्यांनी स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग सेंटेन्स बनवा. सुरुवातीला हार्ड जाईल, मात्र बाय प्रॅक्टिसिंग तुम्हाला येऊन जाईल. ॲमिजार स्टार्टिंगला येणार, सब्जेक्ट, त्यानंतर नॉट, त्यानंतर व्हर्बचं फोर्थ फॉर्म आणि ऑब्जेक्ट. जसं मी म्हटलं, ॲम आय नॉट स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत नाही आहे का. जसं मी बोलत आहे का तसं मी बोलत नाही आहे का. ॲम आय नॉट स्पीकिंग इंग्लिश, इथं नॉट टाकलं आपण. आणि ॲम नॉटचं जर तुम्हाला विचारायचं असेल तर याचं आरंट होत असतं जर तुम्हाला एकत्र करायचं असल्यास. तुमच्या माहितीसाठी सांगते मी, आपल्याला असंच शिकायचं आहे. ठीक आहे. आर वी नॉट डान्सिंग ऑन स्टेज, आम्ही स्टेजवर नाचत नाही आहोत का किंवा डान्स करत नाही आहोत का. इज ही नॉट रिस्पेक्टिंग एल्डर्स, तो मोठ्यांचा आदर करत नाही आहे का. या पद्धतीनं आपण निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन बनवत असतो, ज्याचा आन्सर सुद्धा येस ऑर नोनीच दिलेलं असतं. मात्र निगेटिव्ह बोलतो ना आपण, निगेटिव्ह विचारतो ना, जसं तू ट्रिपला येत नाही आहे का, आर यू नॉट कमिंग टू टूर, आपण असं विचारतो समोरच्याला. तर त्या पद्धतीचे निगेटिव्ह जे बनवायचे आहेत ते आपण या कॅटेगरीनं बनवणार आहे. बाय प्रॅक्टिसिंग तुम्हाला येऊन जाईल. चला पुढे जाऊ आपण. आपल्याला बनवायचं आहे आता WH क्वेश्चन. WH क्वेश्चन बनवण्याची सगळ्यात सोपी जर पद्धत कुठली असेल तर तुम्हाला माइंडमध्ये हे गोष्ट सेव्ह ठेवायची आहे की आपल्याला व्हर्बल क्वेश्चनची चांगली प्रॅक्टिस झालेली असली तर WH क्वेश्चन आपण इझिली बनवतो. जसं मी म्हटलं, वाय ॲम आय स्पीकिंग इंग्लिश, मी काय इंग्लिश बोलत आहे. वाय ॲम आय स्पीकिंग इंग्लिश. आता हे पूर्ण व्हर्बल पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आहे, फक्त इथे मी वाय टाकलं. वायचा अर्थ काय होतो, का. वाय ॲम आय स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिशमध्ये का बोलत आहे. फॉर व्हॉट, कशासाठी. आर वी, बघा इथून पूर्ण व्हर्बल क्वेश्चन सारखं आहे. आर वी चेंजिंग नेचर, कशासाठी आम्ही स्वभाव बदलवत आहोत. हु इज रिस्पेक्टिंग एल्डर्स, हु म्हणजे कोण. हु इज रिस्पेक्टिंग एल्डर्स, मोठ्यांचा आदर कोण करत आहे. बघा स्टार्टिंगला तुम्हाला काही गोष्टी हार्ड वाटतील, मात्र तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं सगळ्या गोष्टी इझी होत जाईल. तर हे झाले WH क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन जसे असतात तसेच करायचे, फक्त WH वर्ड स्टार्टिंगला टाकायचं आहे तुम्हाला. दॅट्स इट. ओके, नाव आपण करूया प्रॅक्टिस ऑफ रेडीमेड सेंटेन्सेस.
जे खूप जास्त यूज केल्या जातात असे सेंटेन्सेस मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तुमची प्रॅक्टिस व्हावी याकरिता. थोडे ॲडव्हान्स लेवलचे आणि खूप छान असे सेंटेन्सेस आहेत. तर हे सेंटेन्स तुम्हाला माहीत असायला हवं. त्यासाठी चला आपण चालू करूया. डेली यूज प्रॅक्टिस सेंटेन्स. डेली यूज तुम्हाला करायचे आहेत हे सेंटेन्स बाय प्रॅक्टिसिंग. तुम्हाला माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची यांची, किंवा तुम्ही याला पॉज करून प्रॅक्टिस करू शकता. आय एम फिलिंग अनवेल टुडे. मला आज बरं वाटत नाही आहे, किंवा आपण असं म्हणतो मला आज अनवेल होत आहे, है ना. आय एम परसिविंग MBA फ्रॉम पुणे. मी पुण्याला काय करत आहे, MBA करत आहे. वाय आर यू चेझिंग मी. तुम्ही माझा पाठलाग का करत आहात. शी इज ऑलवेज मिसप्लेसिंग हर कीज. ती नेहमी तिच्या चाव्या ज्या असतात किल्ल्या, ती नेहमी मिसप्लेस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी इथे तिथे ठेवते, व्यवस्थित ठेवत नाही असं आपण म्हणतो. ती कधीही ते चाव्या व्यवस्थित ठेवत नाही. शी इज ऑलवेज मिसप्लेसिंग म्हणजे अशा ठिकाणी की जिथे आपल्यालाच मिळत नाही. आपण असं बरंचसं सामान घरामध्ये ठेवत असतो. शी इज ऑलवेज मिसप्लेसिंग हर कीज. यू आर रायडिंग द बाईक हार्शली. खूप जोरात बाईक चालवत आहे. माय इंटरनेट इज नॉट वर्किंग. माझं इंटरनेट चालत नाही आहे. आपलं बरेचदा इंटरनेट व्यवस्थित चालत नाही तेव्हा आपण म्हणतो ना माझं इंटरनेट व्यवस्थित चालत नाही आहे. चला पुढील सेंटेन्स बघू आपण. द लाऊड म्युझिक. या ठिकाणी दिस लाऊड म्युझिक इज ड्रायव्हिंग मी इन्सेन. बघा, हे जे लाऊड म्युझिक आहे हे माझं डोकं खराब करत आहे असं बरेचदा आपण म्हणतो. आपल्या कुठेतरी DJ चालू असतो, कुठेतरी खूप जास्त आवाज असतो, आपण असं म्हणतो दिस लाऊड म्युझिक इज ड्रायव्हिंग मी इन्सेन. हे लाऊड म्युझिक, जोरात जे म्युझिक आहे हे माझं डोकं खराब करत आहे. ही इज मेकिंग अ फूल आउट ऑफ यू. तो तुला मूर्ख बनवत आहे. ही इज मेकिंग अ फूल आउट ऑफ यू. कोणाला तरी मूर्ख बनवणे म्हणजे काय, फूल आउट ऑफ. हे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आपण अशा प्रकारचे फ्रेजेस एका सेपरेट व्हिडिओमध्ये पुढे बघूया. सध्या तुम्ही याची प्रॅक्टिस करा जे खूप महत्त्वाचे आहे. आर यू द वन हु इज वेअरिंग द ब्लू ड्रेस. तू तेच आहे का जे ब्लू ड्रेस घातलेला आहे. अशा प्रकारचे हे सेंटेन्स आहे, मात्र हे प्रेझेंट कंटिन्युअसनी बनलेलं आहे. ठीक आहे. आर यू द वन हु इज वेअरिंग द ब्लू ड्रेस. युअर ब्रदर इज नॉट एक्सेप्टिंग हिज मिस्टेक. तुझा भाऊ त्याची जी मिस्टेक झाली आहे ती ॲक्सेप्ट करत नाही आहे. ही इज हॅव्हिंग डिनर राईट नाव. तो सध्या डिनर करत आहे. वाय आरंट यू पेईंग युअर फीज. तू तुझी फीज का बरं भरत नाही आहेस. आर यू लिव्हिंग फॉर द ऑफिस. तू ऑफिससाठी निघत आहेस का. लिव्हिंग म्हणजे निघणे. आर यू लिव्हिंग फॉर द ऑफिस. तू ऑफिससाठी निघत आहे का. चला पुढे सेंटेन्स बघूया आपण. पुढील सेंटेन्स आहे माय माउथ इज वॉटरिंग. या ठिकाणी आपण म्हणतो कुठली तरी एखादी खायची वस्तू बघून आपण म्हणतो माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे, है ना. माय माउथ इज वॉटरिंग. हु इज शी कॉलिंग. ती कोणाला कॉल करत आहे किंवा ती कोणाला बोलवत आहे. कॉलिंगचे दोन मिनिंग असतात, एकतर बोलवणे किंवा फोन करणे. हु इज शी कॉलिंग. ती कोणाला कॉल करत आहे. आय एम नो गोईंग एनिवेअर. आय एम नॉट पाहिजे इथं, टी मिस आहे, तुम्ही इथे टाकून द्या. आय एम नॉट गोईंग एनिवेअर. मी कुठेही जात नाही आहे. वाय आरंट यू टेकिंग मेडिसिन. तू मेडिसिन का बरं घेत नाही आहेस. इट इज ड्रिझलिंग. ड्रिझलिंग म्हणजे काय, तर जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी येतं, जेव्हा हलका हलका असा पाऊस असतो त्याला आपण ड्रिझलिंग असं म्हणत असतो. इट इज ड्रिझलिंग. कोणी तुम्हाला विचारलं कसा पाऊस येतोय तर इट इज ड्रिझलिंग. हलका हलका पाऊस जर आला तर त्याला आपण ड्रिझलिंग असं म्हणतो. समवन इज वेटिंग फॉर यू आउटसाइड. कोणीतरी तुमची बाहेर वाट पाहत आहे. व्हॉट इज अपसेटिंग यू. तुला कुठली गोष्ट अपसेट करत आहे किंवा तुला काय अपसेट करत आहे किंवा तुला कुठली गोष्ट अपसेट करत आहे. व्हॉट इज बॉदरिंग यू असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट परेशान करणे, आपल्याला त्रास देणे. आपण विचारतोय समोरच्याला तू का बरं एवढा दुःखी आहे. व्हॉट इज अपसेटिंग यू. तुला कोण अपसेट करत आहे, अशी कुठली गोष्ट अपसेट करत आहे. ओके, these are very essential sentences for you. You need to do just practice of these all sentences and use these all sentences in your daily life. So आता आपला होमवर्क टाइम आहे. होमवर्क बघूया आपण.
ही आहे तुमची एक्सरसाइज. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फॉर्म्स ऑफ द वर्ब इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला शीच्या नंतर काय येतं ॲमिजारपैकी इथे लिहायचं आहे. रीडला काय लागणार, V4 होणार रीडचं, तर ते तुम्हाला बघायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. ही एक्सरसाइज तुमच्यासाठी काढले. यानंतर देच्या इथे काय येणार तुम्ही बघा, तुमच्यासाठी काढली एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. इथे तुम्हाला फील करायचं आहे ॲमिजारपैकी आणि याला ING लावायचं आहे. मी तुम्हाला सांगून देते. V4 ज्यांना माहीत आहे, ज्यांना छान समजलं त्यांना काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि तुम्ही तुमचा ॲन्सरसुद्धा चेक करू शकता. पहिले तुम्ही ही एक्सरसाइज सॉल्व करा आणि तुम्हाला काय करायचं, ही एक्सरसाइज सॉल्व झाल्याच्या नंतर तुम्हाला ॲन्सर या ठिकाणी चेक करायचे. ठीक आहे. तुमचे ॲन्सर जर सर्व बरोबर असतील तर तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. जस्ट यू नीड टू डू प्रॅक्टिस. तुम्हाला प्रॅक्टिस करायची गरज आहे. प्रॅक्टिस करा, फक्त ऐकून काही होणार नाही. मी सांगते नेहमी तुम्हाला त्याप्रमाणे. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. ओके, तर हे झाला आपला अतिशय महत्त्वाचा टेन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की या कॅटेगरीचे सेंटेन्सेस, या कॅटेगरीचे व्हिडिओज तुमचे जे फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्ज आहे, यांनासुद्धा मिळावे, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अगदी इझी वेने शिकता येईल. ओके, आणि आपण अशा पद्धतीने शिकतो की तुम्हाला तुमचे स्वतः सेंटेन्सेस बनवता यावेत. तुम्हाला कुठूनही रेडीमेड सेंटेन्स घेऊन प्रॅक्टिस करायची आवश्यकता पडत नाही. तुम्हाला स्वतः सेंटेन्स बनवता येतात जेव्हा तुम्ही या स्टेपला फॉलो करता. कारण आपण मेथड अशी बनवली आहे की तुम्हाला बाय प्रॅक्टिसिंग सेंटेन्सेस मेकिंग यायला पाहिजे. कारण आपल्याला जर बनवता आले सेंटेन्स तर आपल्याला लर्न करायची आवश्यकता पडत नाही. कारण लर्न केलेलं हे आपण खूप दिवस माइंडमध्ये सेव्ह ठेवू शकत नाही. काही दिवसानंतर ते आपण विसरून जातो. मात्र एखादी गोष्ट जर आपल्याला बनवता येत असेल तर ते आपण कधीही विसरत नाही. सो हा राईट वे आहे. तुम्ही राईट ट्रॅकवर आहात, राईट ट्रेनरकडे आहात, राईट व्हिडिओज तुम्ही बघताय. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, विश्वास ठेवून प्रॅक्टिस. आणि जे होमवर्क दिलं आहे ते होमवर्कसुद्धा. होमवर्क जर कराल नाही तर तुम्हाला कसं होईल, तुम्हाला कसं तपासता येईल. आणि तुम्ही होमवर्क नाही करत आणि मग म्हणता मॅम आम्हाला नाही जमत आहे. जमणार नाही जोपर्यंत तुम्ही मी सांगते त्या सर्व गोष्टी करणार नाही. ओके, तर चला होमवर्क करा. मला माहिती आहे तुम्ही सगळे होमवर्क करणार आहे. चेकसुद्धा करा. कॉमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. अजून काय तुम्हाला डाऊट्स आहे किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा असा टेन्स घेऊन आली आहे. बघा, यापूर्वी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याची एक्सरसाइज सुद्धा बघितली. आपण ट्रान्सलेशन मेथडनी त्याला कसं लक्षात ठेवू शकतो हे सुद्धा आपण शिकलोय. आज आपल्याला शिकायचंय पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असतं, त्याची एक्सरसाइज. खूप सारे सेंटेन्सेस प्रॅक्टिससाठी मी काढले आहेत, ते प्रॅक्टिस सुद्धा करायची आपल्याला. एक्सरसाइज आहे, तुम्हाला होमवर्कमध्ये ती तुम्हाला सॉल्व करायची आहे आणि तुमचं किती बरोबर येते हे चेक सुद्धा करायचं आहे. कारण आन्सर तुम्हाला याच व्हिडिओच्या शेवटी मिळतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती अगदी इझी वेनं आपण इंग्लिश शिकत असतो आणि इंग्लिश शिकण्यासाठी जेवढ्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला मला मॅटर प्रोव्हाइड करता येईल तेवढ्या इझी वेने मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. तर तुम्हाला नोट्स तयार करून अभ्यास करावा लागेल. ओके, जे विद्यार्थी नवीन आहेत चॅनलवरती त्यांना मी असं म्हणेल की तुम्ही डे 1 पासून या सिरीजला फॉलो करा. कारण ही स्पोकन इंग्लिशची सिरीज आहे, त्यामधीलच हा व्हिडिओ आहे. आणि तुम्ही डे 1 पासून फॉलो केलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकता येईल आणि तुमचं जे ड्रीम आहे इंग्लिश शिकण्याचं हे सुद्धा तुम्हाला साकार करता येईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी येवले अकॅडमी ॲपची लिंक टाकली आहे. तुम्ही ॲपवरती जाऊ शकता आणि तिकडे स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर कोर्स, PDF सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला जे हवं आहे ते घेऊ शकता आणि घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला फ्री शिकायचं आहे तर तुम्ही या चॅनलला देखील फॉलो करू शकता. तर चला चालू करूया आपण आजचा टॉपिक. बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असतं, याची आयडेंटिटी काय आहे हे पहिले समजून घेऊ आपण. बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे ज्याला आपण म्हणत असतो चालू भूतकाळ. चालू भूतकाळ. आता भूतकाळ म्हणजे काय हे पहिले लक्षात घ्या. जसं आत्ताच्या अगोदर जेवढ्या काही गोष्टी होऊन गेल्या त्या भूतकाळामध्ये जमा झाल्या. मात्र आपल्याला भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू होती
हे सांगायचं असेल तेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो. जसं मला म्हणायचं असेल मी क्लास घेत होती, माझा क्लास चालू होता, सध्या चालू आहे का? नाही. मी चालू ॲक्शन विषयी बोलते, मात्र ॲक्शन कधी चालू होती? इन द पास्ट कंडिशन, पास्ट मध्ये चालू होते. जसं तुम्ही म्हणता मी तुला कॉल केला होता, मी तुला कॉल केला होता, मात्र तू का बरं उचलला नाही? असं जर तुम्हाला कोणी म्हटलं, तुम्ही काय म्हणता? तू कॉल केला तेव्हा मी अभ्यास करत होती, म्हणजे माझी अभ्यास करण्याची क्रिया जी आहे ती चालू होती पास्ट कंडिशनमध्ये. कुठलीही क्रिया चालू असेल पास्टमध्ये त्यावेळी तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा आहे. आणि याचा यूज अगदी इझी आहे. तुम्हाला फक्त हेल्पिंग व्हर्ब लक्षात ठेवायचे आहे आणि कंटिन्युअस टेन्स म्हटलं की V4 लक्षात ठेवायचे. ओके, V4 म्हणजे काय असतं? तर व्हर्बच्या पहिल्या रूपाला ING लागलेलं असतं, त्याला आपण V4 असं म्हणत असतो. तर तुम्हाला ते माहीतच आहे, ज्यांनी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकले त्यांना माहीतच आहे ही गोष्ट. याला आपण V4 म्हणत असतो. तर तुमचे जर व्हर्ब्स लर्न नसतील तरी सुद्धा तुम्हाला व्हर्ब्स लर्न करणं आवश्यक आहे, कारण व्हर्ब्स जेवढे जास्त चांगले माहीत असतील तेवढं छान तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी हेल्प होईल. तर बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्या लक्षात आला. तर आता आपण बघूया की हेल्पिंग व्हर्ब काय आलेलं असतं आणि ते कुठे काय यूज करायचं. तर बघा, वॉज आणि वेअर हे हेल्पिंग व्हर्ब आलेलं असतं पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. आणि याला यूज करत असताना आय असेल, सब्जेक्ट जर आय असेल तर वॉजचा यूज करायचा आहे. वी, अनेक, वी म्हणजे आम्ही, वी असेल तर वेअर. दे असेल, दे म्हणजे ते, दोन किंवा दोनपेक्षा जास्त, तरी सुद्धा वेअरचा यूज आपल्याला करायचा आहे. यू म्हणजे तू, एक जरी असेल तरी, आणि यू म्हणजे तुम्ही सुद्धा, तरीही आपल्याला वेअरचा यूज करायचा आहे याच्यानंतर. सोबतच अनेक काही पण असू द्या त्यानंतर सुद्धा आपल्याला वेअरचा यूज करायचा आहे. अतिशय महत्वाचा असा हा चार्ट आहे. त्यानंतर बघा, थर्ड पर्सन सिंग्युलर जे नाऊन असतं, जे एकच असतं, त्यानंतर सुद्धा आपण काय यूज करत असतो? वॉजचा यूज करत असतो. तर ही, तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, वॉजचा यूज करावा लागेल. शी वॉज, इट वॉज, शी म्हणजे ती, एकच आहे. इट म्हणजे ॲनिमल किंवा नॉन लिव्हिंग थिंग कुठलीही, एकच आहे. राम एखादं नाऊन असेल कोणाचं आणि त्याच्याविषयी तुम्हाला बोलायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला वॉजचा यूज करायचा आहे. हे झालं वॉज आणि वेअर विषयी. कुठे काय यूज करायचं हे तुम्हाला सगळ्यात पहिले माइंडमध्ये क्लिअर करायचं आहे आणि त्यानंतर सेंटेन्सेस मेकिंग खूप इझी होतं. ठीक आहे, बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण शिकतोय. यामध्ये पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर या ठिकाणी काढलंय मी. पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, वॉज, वेअर, व्हर्बचं फोर्थ फॉर्म आणि ऑब्जेक्ट आपल्याला यूज करायचं आहे. वॉज कधी घ्यायचं, वेअर कधी घ्यायचं, या ठिकाणी तुमच्या समोर चार्ट आहे, हे सांगितलंय मी तुम्हाला. ठीक आहे, चला आपण सेंटेन्सेस मेकिंगला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण शिकणार आहे, मग निगेटिव्ह, व्हर्बल क्वेश्चन, पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह WH क्वेश्चन, हे सगळं आपण कव्हर करणार आहे एकाच व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील सर्व. बघा, पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आपण बघितलं. जसं मी म्हटलं, आय वॉज ड्रिंकिंग वॉटर, आय वॉज ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पित होते. जेव्हा तुम्हाला कॉल केला, आय वॉज ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पित होते, याचा सेन्स काय आहे? तर होते, एखादी गोष्ट पास्टमध्ये चालू होती. नेक्स्ट आहे बघा, वी वेअर हेल्पिंग एल्डर्स. आता वीच्या नंतर वेअर घेत असतो आपण. हेल्पचं झालं हेल्पिंग V4. वी वेअर हेल्पिंग एल्डर्स, आम्ही मोठ्यांना मदत करत होतो. तर होतो, आमचं चालू होतं मदत करणं. येस, ही वॉज आस्किंग क्वेश्चन्स, तो प्रश्न विचारित होता, म्हणजे त्याचे प्रश्न विचारणं चालू होतं. अशा पद्धतीनं आपल्याला पॉझिटिव्हचे कितीही सेंटेन्सेस बनवता येतात. स्ट्रक्चर पॅटर्न तुमच्याकडे आहे. कोण काय करत होते हे तुम्हाला पास्टमध्ये सांगायचं असेल, तुम्ही या स्ट्रक्चरचा यूज करा आणि सब्जेक्टच्या अकॉर्डिंग वॉज वेअरचा यूज करा. दॅट्स इझी. ठीक आहे, तर हे झालं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. आता आपल्याला निगेटिव्ह करत असताना फक्त वॉज वेअर जे हेल्पिंग व्हर्ब आपण यूज केलंय त्याच्यानंतर आपल्याला नॉट टाकायचं आहे. जसं या ठिकाणी निगेटिव्हचं स्ट्रक्चर काढलंय मी. सब्जेक्ट, वॉज वेअर, त्यानंतर नॉट टाकायचं आहे आपल्याला, V4 आणि ऑब्जेक्ट. जसं आपण म्हटलं, मी पाणी पित होतो, माझी क्रिया चालू होती, मला म्हणायचं आहे मी पाणी पित नव्हतो, मग मी काय म्हणणार?
आय वॉज नॉट ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित नव्हते. करत नव्हते ते माझं चालू नव्हतं, पाणी पिणं चालू नव्हतं. वी वेर नॉट हेल्पिंग एल्डर्स. आम्ही मोठ्यांना मदत करत नव्हतो. ही वॉज नॉट आस्किंग क्वेश्चन्स. तो प्रश्न विचारित नव्हता, त्याचा प्रश्न विचारणं चालू नव्हतं. अशा पद्धतीनं आपल्याला निगेटिव्ह करायचे आहे हेल्पिंग व्हर्बच्या नंतर नॉट टाकून. ओके, नेक्स्ट आहे बघा पॉझिटिव्ह व्हर्बल करत असताना. पॉझिटिव्ह व्हर्बल म्हणजे ज्या प्रश्नाचा आन्सर यस ऑर नोनी द्यावं लागतं आणि ज्याची सुरुवात हेल्पिंग व्हर्बनं झालेली असते. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं आपण म्हटलं की आता याला कसं बनवायचं, तर सोपं आहे. बस वॉज वेअर जे हेल्पिंग व्हर्ब आपण यूज केले आहेत त्यांना सुरुवातीला घ्यायचं, नंतर सब्जेक्ट V4 आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. जसं मी म्हटलं वॉजला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे कारण आपला सब्जेक्ट कोण आहे, करता आहे आय, म्हणून आपल्याला वॉज घ्यावं लागतं. वॉज आय ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित होते का. वेर वी हेल्पिंग एल्डर्स. आम्ही मोठ्यांना मदत करीत होतो का. प्रश्न आहे. वॉज ही आस्किंग क्वेश्चन. तो प्रश्न विचारत होता का. वॉज ही आस्किंग क्वेश्चन्स. तो प्रश्न विचारित होता का. तर जेव्हा आपण अशा पद्धतीचे प्रश्न विचारतो तेव्हा का आलेला आहे शेवटी, तर आपण याचा आन्सर, मी जर म्हटलं वॉज आय ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पित होते का, तर तुम्ही काय म्हणणार, पित असेल तर यस, पित नसेल तर नो. झाला आन्सर. अशा पद्धतीचे प्रश्न विचारत असताना तुम्हाला या फॉर्मॅटचा यूज करून सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि प्रॅक्टिस सुद्धा हीच तुम्हाला करायची आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून सांगत आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला बनवून बघायचं आहे. कंडिशन लक्षात ठेवायची की कुठल्या कंडिशनमध्ये आपण काय यूज करतो. नेक्स्ट आहे बघा निगेटिव्ह व्हर्बल करत असताना पॉझिटिव्ह व्हर्बल जसं आहे तसंच, फक्त आपल्याला इथे नॉट टाकायचं आहे सब्जेक्टच्या नंतर. वॉज वेअर सब्जेक्ट नॉट V4 आणि ऑब्जेक्ट. जसं मी म्हटलं वॉज आय नॉट ड्रिंकिंग वॉटर, जसं आपण पॉझिटिव्ह बोलतो तसं निगेटिव्ह सुद्धा बोलतो की वॉज आय नॉट ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित नव्हते का. वेअर वी नॉट हेल्पिंग एल्डर्स. आम्ही मोठ्यांना मदत करीत नव्हतो का. वॉज ही नॉट आस्किंग क्वेश्चन्स. तो प्रश्न विचारित नव्हता का. जसे होते का तसे नव्हते का. निगेटिव्ह विचारत असताना आपल्याला सब्जेक्टच्या नंतर नॉट टाकून प्रश्न तयार करायचा आहे निगेटिव्ह व्हर्बल. याचं सुद्धा आन्सर आपण यस ऑर नोनीच देत असतो. फक्त निगेटिव्ह व्हर्बल आहे त्यामुळे इथे आपल्याला नॉट घ्यावं लागत असतं. ठीक आहे. आता WH क्वेश्चन बनवत असताना WH क्वेश्चनसाठी आपल्याला WH वर्ड्स माहिती असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथे वॉज वेअरचा यूज करायचा आहे. ठीक आहे. बाय मिस्टेक हे झालं, इथे वॉज वेअर टाकायचं आहे तुम्हाला. आपल्याला इथे वॉज वेअरचा यूज करायचा आहे. WH वर्डच्या नंतर बाकी सर्व स्ट्रक्चर आपलं व्हर्बल पॉझिटिव्ह सारखं ठेवायचं आहे आपल्याला. ओके. वॉज वेअर सब्जेक्ट V4 ऑब्जेक्ट. यामध्ये चेंजेस फक्त तुम्हाला एवढेच दिसतील की सुरुवातीला WH वर्ड आलेला असेल आणि WH क्वेश्चन म्हणजे ज्याचा आन्सर आपल्याला डिटेलमध्ये द्यावं लागत असतं आणि त्याचं आन्सर लॉंग असतं. जसं आपण व्हर्बलचं बघितलं की शॉर्ट आन्सर असतं यस ऑर नो, याचं आन्सर लॉंग असतं आणि आपण विचारतो कोणाला, काय करत होते, केव्हा करत होते, कुठे करत होते, कोणासोबत करत होते, असे प्रश्न विचारतो. त्यावेळी आपल्याला WH वर्ड्स ते माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट वॉज आय ड्रिंकिंग. मी काय पित होते. मग समोरच्याला आपण काय पित होतो हे सांगावं लागेल. मग आपल्याला सांगावं लागेल आय वॉज ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित होते. वेअर वी हेल्पिंग एल्डर्स. आम्ही कोठे मोठ्यांना मदत करीत होतो. वेअर म्हणजे काय, कोठे. इथं वेअर का बरं आलं, कारण वी आहे म्हणून. वेअर वी हेल्पिंग एल्डर्स. आम्ही मोठ्यांना कोठे मदत करीत होतो. वाय म्हणजे का. वाय वॉज ही आस्किंग क्वेश्चन्स. तो प्रश्न का विचारित होता. का विचारित होता, त्याचा प्रॉब्लेम काय होता, का प्रश्न विचारित होता. अशा पद्धतीनं आपल्याला WH क्वेश्चन बनवायचे आहे. ओके. तर हे स्ट्रक्चर पॅटर्न जे आहे सर्व हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यापासून सेंटेन्सेस बनवा आणि आपल्याला काही महत्त्वाचे जे डेली लाईफमध्ये आपण यूज करतो थोड्या ॲडव्हान्स लेवलच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला माझ्यासोबत आणि मग सॉल्व करायचे एक्सरसाइज. ठीक आहे. जे काही आता सेंटेन्सेस आपण बघणार आहे हे सर्व सेंटेन्सेस तुम्हाला सुद्धा बोलून पाहायचे आहेत
आणि सोबत त्यांची प्रॅक्टिस करून डेली लाईफमध्ये यूज करायचे आहेत. चला लेट्स डू प्रॅक्टिस टुगेदर. आपण सोबत प्रॅक्टिस करूया. तर यामध्ये आय वॉज हेजिटेटिंग बिफोर मेकिंग अ डिसिजन. बघा, निर्णय घेण्या अगोदर मी हेजिटेटिंग म्हणजे हेजिटेट फील करत होतो. नेक्स्ट आहे आय वॉज वेटिंग फॉर यू. मी तुझी वाट पाहत होतो. आय वॉज वेटिंग फॉर यू. मी तुझी वाट पाहत होते किंवा होतो. मदर वॉज स्कोल्डिंग ॲट चाइल्ड. आई मुलावर रागवत होती. कारण चालू क्रिया आहे. मदर वॉज स्कोल्डिंग ॲट चाइल्ड. ही वॉज ड्रायव्हिंग टू फास्ट ऑन द हायवे. वेर यू प्लेइंग येस्टरडे. तुम्ही काल खेळत होते का किंवा तू काल खेळत होता का. वी वेर होपिंग फॉर बेटर वेदर. आम्हाला चांगल्या हवामानाची आम्ही आशा करत होतो. चांगलं बेटर वेदर म्हणजे काय, वातावरण किंवा हवामान याची आम्ही काय करत होतो, होप करत होतो किंवा आशा करत होतो. चला पुढे जाऊया आपण. आपल्याला पुढे बघायचं आहे नेक्स्ट सेंटेन्स. शी वॉज इमॅजिनिंग अ लाईफ विदाऊट वरीज. या ठिकाणी बघा सेंटेन्स. शी वॉज इमॅजिनिंग अ लाईफ विदाऊट वरीज. ती तिचं आयुष्य विदाऊट वरीज म्हणजे काळजी रहित, जे टेन्शन असतं त्याच्या विरहित असं आयुष्य इमॅजिन करत होती. माय लेग्स वेर हर्टिंग. माझा पाय, लेग्स आहेत माझे पाय, पेन करत होते किंवा दुखत होते. फादर वॉज प्रोवोकिंग मी. फादर मला भडकवत होते किंवा माझ्यावर भडकत होते. प्रोवोकिंग म्हणजे काय, भडकणे. फादर वॉज प्रोवोकिंग मी. बाबा माझ्यावरती भडकत होते. आय वॉज वॉचिंग मॅच वेन यू कॉल्ड अप. जेव्हा तू मला कॉल केला तेव्हा मी मॅच पाहत होते. नेहा वॉज एंटरिंग इन टू द क्लास. नेहा क्लासमध्ये येत होती किंवा एंटर करत होती. श्याम वॉज आस्किंग अबाउट एक्झाम एस्टरडे. आता या ठिकाणी हे सेंटेन्स आहे आपलं श्यामचं. श्याम वॉज आस्किंग मी अबाउट एक्झाम एस्टरडे. मला श्याम काल एक्झाम विषयी विचारत होता. दे वेर डिस्कसिंग ॲन इम्पॉर्टंट बिझनेस डील. ते महत्त्वाच्या बिझनेस डीलवरती डिस्कस करीत होते. द किड्स वेर विस्परिंग सिक्रेट्स टू ईच अदर. जे लहान मुलं आहेत हे विस्पर करणे म्हणजे एकदम आपण कानात बोलतो कोणाच्या एकदम कमी आवाजामध्ये, त्याला आपण विस्परिंग म्हणतो. द किड्स वेर विस्परिंग. ते फुसफुसत होते किंवा ते अगदी एकमेकांच्या कानात बोलत होते. सिक्रेट टू ईच अदर. ते काय करत होते, सिक्रेट एकमेकांच्या कानामध्ये विस्पर करत होते. अशा पद्धतीने आपण बघितलेत सेंटेन्सेस. तर हे अतिशय महत्त्वाचे असे छान सेंटेन्सेस तुमच्यासाठी मी काढले होते. या सेंटेन्सेसची तुम्ही प्रॅक्टिस करा. थोडे ॲडव्हान्स लेवलचे आहे. बाय प्रॅक्टिसिंग तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. तर चला एक्सरसाइज सॉल्व करायची आता आपल्याला. एक्सरसाइजमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिले आहेत. काय काय करायचं आहे मी तुम्हाला एक सांगते आणि बाकी तुम्ही करायचं आहे. शीच्या नंतर काय येणार ते तुम्हाला इथे लिहावं लागेल. सपोज शीच्या नंतर वॉज आलेलं आहे. वॉचचं काय होत असतं, तर वॉचला तुम्हाला ING लावावं लागेल, वॉचिंग, आणि पूर्ण सेंटेन्स कंप्लीट करावे लागतील. हे सर्व ही तुमची एक्सरसाइज आहे आणि एक्सरसाइज सॉल्व करायची आहे तुम्हाला. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्ही सॉल्व करा, लिहून घ्या ॲन्सर. सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सगळ्या गोष्टी आणि ॲन्सर तुम्हाला इकडे मिळून जाईल. चेकसुद्धा करून तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. हे आहेत तुमचे ॲन्सर. तर हा झाला आपला पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज कसा असतो, कुठल्या कॅटेगरीमध्ये कशा पद्धतीचे सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहेत आणि किती महत्त्वाचा आहे, तर असं मी तुम्हाला सांगेल की हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपण बोलताना खूप सारे सेंटेन्स या टेन्सचे बोलत असतो. तर त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम नको यायला यासाठी आपल्याला छान याचा अभ्यास करून रेडी ठेवायचा आहे माइंडमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नेक्स्ट व्हिडिओच्या अगोदर तुम्ही सर्व याची प्रॅक्टिस करून रेडी राहा नेक्स्ट व्हिडिओसाठी, जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग. ऑल द बेस्ट एव्हरीवन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आणि भविष्य काळातील क्रिया चालू दाखविणारा
कोणीतरी काहीतरी करत असेल भविष्यामध्ये हे सांगणारा फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण आज कव्हर करणार आहे. तर तुम्ही सर्व रेडी आहात नोटबुक आणि पेन घेऊन, कारण आपली ही सिरीज चालू आहे आणि सिरीजमधीलच हा व्हिडिओ आहे. जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी म्हणेन की तुम्ही डे 1 पासून प्रत्येक व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये कळेल. कशा पद्धतीने प्रॅक्टिस आपण करतो हे सुद्धा तुम्हाला समजेल. कारण आपण एक टेन्स जेव्हा शिकतो, जसं आज आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स कव्हर करणार आहे, याच्यासोबत आपण काही सेंटेन्सेसची प्रॅक्टिस देखील करतो. तुमच्यासाठी एक्सरसाइज सुद्धा असते, त्याचं आन्सर सुद्धा चेक करण्यासाठी असतं तुम्हाला. आणि आपण एकाच व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, व्हर्बलमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि WH क्वेश्चन सगळं कव्हर करत असतो फक्त एकाच व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला डिटेल प्रत्येक गोष्ट शिकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रत्येक व्हिडिओची, महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक तुम्ही मिस करणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर येवले अकॅडमी ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही तिकडे जाऊ शकता, ॲपवरती जाऊ शकता. तिकडे कोर्सेस लॉन्च झाले आहेत. स्पोकन इंग्लिश कोर्स आहे, इंग्लिश ग्रामर कोर्स आहे, सोबतच PDF सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. तुम्हाला जे काही शिकायचं असेल तुम्ही शिकू शकता घरबसल्या आणि तुमच्या लँग्वेजला नेक्स्ट लेवलवरती नेऊ शकता. आणि जर तुम्हाला फ्री शिकायचं असेल तर चॅनलला देखील कॉन्स्टंटली फॉलो करू शकता. तर चला चालू करूया आपण आजच्या टॉपिकला. आजचा टॉपिक आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याला आपण म्हणत असतो चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ म्हणजे काय असतो बघा. भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया चालू असेल हे सांगण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो. जसं माझी सध्या क्रिया चालू आहे तर हा माझा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मात्र उद्याला मी असं म्हणते की मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असेन. आय विल बी रेकॉर्डिंग अ व्हिडिओ. मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत असेन भविष्यामध्ये. तर ही क्रिया माझी उद्याला चालू असेल म्हणजे फ्युचरमध्ये चालू असेल हे सांगण्यासाठी मला फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा आधार घेऊन वाक्य बनवावं लागतं. तर चला आपण स्टार्ट करूया. आता तुम्हाला आयडेंटिटी लक्षात आली की भविष्यात कुठली तरी गोष्ट चालू असेल. यामध्ये हेल्पिंग वर्ब तुम्हाला विल यूज करायचा आहे सगळीकडे. मग आय, वी, दे, यू, ही, शी, इट कुठलंही नाव असू द्या, एक असू द्या, सिंग्युलर, प्ल्युरल असू द्या, अनेक असू द्या, सगळ्याच्या नंतर आपल्याला विलचा यूज करायचा आहे. विल हे हेल्पिंग वर्ब आहे यामधील. याच्यासोबत बी सुद्धा आलेलं असतं. विल बी यामधील मेन गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी विल बी. ठीक आहे, चला आता स्टार्ट करूया आपण पॉझिटिव्हचे सेंटेन्सेस बनवायला. पॉझिटिव्हचे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे आहे आणि बनवत असताना बघा याचं स्ट्रक्चर देखील मी काढलंय. तर यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस म्हटलं तर तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी सांगत असते की चालू क्रिया कुठलीही असो त्यामध्ये V4 आलेलं असणार. V4 म्हणजे काय, जसं इथे गो आहे सपोज V1, तर याला जर ING लावलं आपण तर हे झालं V4. याला आपण V4 म्हणत असतो, म्हणजे ING फॉर्म ऑफ वर्ब. ओके, बघा पहिलं पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर यामध्ये मी काढून दिले. जसं सब्जेक्ट विल बी, V4 ऑब्जेक्ट, V4 म्हणजे ING फॉर्म. तर बघा सेंटेन्सेस मेकिंगला आपण सुरुवात करू. जसं मी म्हटलं आय विल बी लिसनिंग अ स्पीच. मी स्पीच म्हणजे काय, भाषण. मी भाषण ऐकत असेन. कधी, भविष्यामध्ये. वी विल बी कॅरिंग चिल्ड्रन. आम्ही मुलांची काळजी घेत असेन. ही विल बी कॉलिंग फ्रेंड्स. तो मित्रांना कॉल करत असेन. अशा पद्धतीनं आपल्याला कुठलंही नाऊन, प्रोनाऊन असू द्या, आपल्याला काय करायचंय, विल बीचा यूज करायचा आहे आणि V4चा. ठीक आहे, यानंतर तुम्हाला जेव्हा भविष्य काळाविषयी बोलायचं आहे आणि तुम्हाला कुठली क्रिया चालू असेल हे सांगायचं असेल तर या स्ट्रक्चरचा यूज करून सेंटेन्सेस बनवा. तुम्ही हजारो सेंटेन्सेस बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. आता आपल्याला बघायचं आहे निगेटिव्ह. निगेटिव्ह करत असताना तुम्हाला यामध्ये सब्जेक्ट विल नॉट बी, V4 ऑब्जेक्ट. आता यामध्ये काय करायचं बघा, विल आणि बी ह्या दोन गोष्टी आल्यात यामध्ये. तर आपल्याला विल बीच्या मध्ये नॉटला ऍड करायचं आहे. ठीक आहे, दोघांच्या मध्ये लक्षात ठेवायचं, कधीही विल बी नॉट करायचं नाही, दोघांच्या मध्ये नॉट आला पाहिजे. ओके, जसं मी म्हटलं आय विल नॉट बी लिसनिंग अ स्पीच. मी स्पीच ऐकत नसेन.
वी विल नॉट बी कॅरिंग चिल्ड्रन, आम्ही मुलांची काळजी घेत नसेन. ही विल नॉट बी कॉलिंग फ्रेंड्स, तो मित्रांना कॉल करत नसेन भविष्यामध्ये. आपण काय केलं, विल बीच्या मध्ये नॉटला टाकले. याला तुम्ही विल नॉटला एकत्र करून ओंट सुद्धा घेऊ शकता. आय ओंट बी लिसनिंग अ स्पीच. ठीक आहे. तर विल नॉट म्हणजे एकत्र जर केलं तर हा शॉर्ट फॉर्म झाला, शॉर्टकट झालं, किंवा याला आपण एकत्र करून यूज करू शकतो. असं तुम्हाला जे चांगलं वाटेल, ऐकायला गोड वाटेल कानाला, ते तुम्ही यूज करा. नेक्स्ट आहे बघा पॉझिटिव्ह व्हर्बल. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, कारण व्हर्बल क्वेश्चनचा आन्सर आपण यस ऑर नोनी देत असतो. जसं आपण म्हणतो तू गावाला जात असेन का, म्हणजे आपण विचारलं, मग तिकडून आन्सर आपल्याला काय येणार, जात असेल तर यस, जात नसेल तर नो. या प्रश्नाची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने झालेली असते. जसे यामध्ये विल हे हेल्पिंग व्हर्ब आलंय. तुम्हाला सोप्यात सोपं सांगते मी की विलला सुरुवातीला घेऊन घ्यायचं, बाकी सर्व आपल्याला जसंच्या तसं ठेवायचंय. जसं विल, त्यानंतर सब्जेक्ट, बी, V4 आणि ऑब्जेक्ट. विल आय बी लिसनिंग अ स्पीच, विलला सुरुवातीला घेतला आपण. मी स्पीच ऐकत असेन का. विल वी बी कॅरिंग चिल्ड्रन, आम्ही मुलांची काळजी घेत असेन का, भविष्यामध्ये का आहे, प्रश्न आहे. विल ही बी कॉलिंग फ्रेंड्स, तो फ्रेंड्सना कॉल करत असेन का, प्रश्न आहे. तुम्हाला स्ट्रक्चर पॅटर्न माइंडमध्ये असे सेट करायचे जशी मी तुम्हाला सांगते. ओके. तर आपल्याला शिकायचंय निगेटिव्ह व्हर्बल. निगेटिव्ह व्हर्बल म्हणजे काय, ज्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बनच झालेली असते. फक्त निगेटिव्ह व्हर्बल म्हटलं तर पॉझिटिव्ह व्हर्बल सारखंच असतं, फक्त यामध्ये आपल्याला सब्जेक्टच्या नंतर नॉट टाकायचं आहे, नंतर बी, V4 आणि ऑब्जेक्ट. जसं विल आय नॉट बी लिसनिंग अ स्पीच, इथे नॉट टाकला आपण सब्जेक्टच्या नंतर. मी स्पीच ऐकत नसेन का. विल वी नॉट बी कॅरिंग चिल्ड्रन, आम्ही मुलांची काळजी घेत नसेन का. विल ही नॉट बी कॉलिंग फ्रेंड्स. बघा या ठिकाणी सुद्धा एक काम अजून करू शकता तुम्ही, विल नॉटला एकत्र करून ओंट सुद्धा करू शकता. आणि जेव्हा तुम्ही विल नॉटला एकत्र करता त्यावेळी तुम्ही हे नॉट लिहायचं नाही, इकडे परत परत नाही लिहायचं, कारण आपण एकत्र घेतलंय. तर हे सेंटेन्स कसं होईल, ओंट, ओंट ही बी कॉलिंग फ्रेंड्स, ओंट ही बी कॉलिंग फ्रेंड्स, तो मित्रांना कॉल करत नसेन का भविष्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे WH क्वेश्चन बनवायचे आहे आपल्याला. WH वर्ड सुरुवातीला घ्यायचं, हेल्पिंग वर्ब घ्यायचं, सब्जेक्ट, बी, V4 ऑब्जेक्ट. इन अ सिम्पल वे व्हर्बल क्वेश्चनचं जे स्ट्रक्चर पॅटर्न आहे, जशा पद्धतीने आपण बनवलं त्याच पद्धतीनं बनवायचं आहे. फक्त आपल्याला WH वर्डला सुरुवातीला टाकायचं आहे, कारण बघा WH क्वेश्चन म्हटलं तर WH वर्ड येणार आणि याचा आन्सर आपल्याला डिटेल द्यावं लागतं, म्हणजे पूर्ण द्यावं लागत असतं. येस ऑर नोनी याचे आन्सर चालत नाही. मग फॉर व्हॉट आहे, वाय आहे, हे काय आहे, WH वर्ड आपण सुरुवातीला घेतले. बाकी सर्व कशा पद्धतीचं आहे, जसं आपण व्हर्बल पॉझिटिव्ह शिकलो होतो त्याच पद्धतीचं. बघा व्हॉट विल आय बी लिसनिंग, मी काय ऐकत असेन. फॉर व्हॉट विल, आता फॉर व्हॉट म्हणजे काय, फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी, फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी, कशासाठी विल वी बी कॅरिंग चिल्ड्रन, तर आम्ही कशासाठी मुलांची काळजी घेत असेन. व्हाय विल ही बी कॉलिंग फ्रेंड्स, तो का मित्रांना कॉल करत असेन, व्हाय म्हणजे का. अशा पद्धतीने आपल्याला WH क्वेश्चन बनवायचे आहे. खूप इझी आहे, फक्त तुम्हाला प्रत्येक पॅटर्न हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. तर चला जाऊया आपण समोर. आपल्याला आता करायची आहे प्रॅक्टिस. हे सर्व जे सेंटेन्स आहेत डेली यूज प्रॅक्टिस सेंटेन्सेस तुम्हाला माझ्यासोबत प्रॅक्टिस करायचे आहेत. तर या सेंटेन्सेसला मी बनवलंय या सर्व पॅटर्ननी, वेगळं काही केलेलं नाही आहे. जे स्ट्रक्चर पॅटर्न आपण शिकलो त्या पॅटर्ननी बनवलेलेच हे सेंटेन्स आहेत आणि आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. तर चला आपण करूया प्रॅक्टिस. आय विल बी वेटिंग फॉर यू ॲट द स्टेशन, मी तुझ्यासाठी किंवा मी तुझी स्टेशनवरती वाट पाहत असेन. शी विल बी रीडिंग अ बुक इन द इव्हिनिंग, ती संध्याकाळी पुस्तक वाचत असेन. ही विल नॉट बी, बघा विल बीच्या मध्ये नॉट टाकले आपण. ही विल नॉट बी कमिंग टू द पार्टी, तो पार्टीला येत नसेन. दे विल नॉट बी प्लेइंग फुटबॉल टुमॉरो, ते उद्याला फुटबॉल खेळत नसतील. विल यू बी स्टडिंग ॲट 8 PM, तू सायंकाळी 8 वाजता अभ्यास करत असशील का. विल शी बी कुकिंग डिनर वेन आय अराईव्ह, मी जेव्हा येतो तेव्हा
ती स्वयंपाक करत असेल का किंवा डिनर बनवत असेल का? व्हॉट विल यू बी डुईंग ॲट धिस टाईम टुमॉरो? इफ यू आस्क मी, जर तुम्ही मला विचाराल व्हॉट विल यू बी डुईंग ॲट धिस टाईम टुमॉरो, उद्याला तुम्ही अशा वेळी काय करत असाल, तर मी काय करत असेन तुम्हाला माहीत आहे. तर बघा, हा प्रश्न विचारलाय आपण असं बरेचदा म्हणतो की हां, उद्याला आपण अशा वेळी काय करत असू, है ना. तसंच आपण म्हटलं व्हॉट विल यू बी डुईंग ॲट धिस टाईम टुमॉरो, उद्याला तू अशा वेळी काय करत असशील. वेअर विल दे बी स्टेईंग नेक्स्ट वीकेंड, नेक्स्ट वीकेंडला ते कोठे थांबत असतील, अशा पद्धतीने. तर चला, काही सेंटेन्स आपले राहिले ते घेऊ आपण आणि मग जाऊ प्रॅक्टिस एक्सरसाइजकडे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं या ठिकाणी बघा, व्हॉट विल आय बी चेंजिंग टुमॉरो, मी उद्याला काय बदलत असेन. हू विल बी हेल्पिंग यू इन युअर प्रोजेक्ट, तुझ्या प्रोजेक्टमध्ये तुला कोण मदत करत असेल. तर हूच्या सेंटेन्समध्ये इथे तुम्हाला सब्जेक्ट दिसणार नाही, कारण हा स्वतः सब्जेक्ट असतो. हू मध्ये स्वतः एक सब्जेक्ट लपलेला असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण केली आहे प्रॅक्टिस आणि हे सर्व सेंटेन्सेस मी बनवले आहे, जे स्ट्रक्चर पॅटर्न तुम्हाला शिकवले त्या स्ट्रक्चर पॅटर्ननी. दॅट्स इट, तुम्हाला करायची आहे प्रॅक्टिस. सो चला, आता तुम्हाला करायचं आहे तुमचं नॉलेज टेस्ट. हे तुमचं होमवर्क टाईम आहे. एक मी तुम्हाला फक्त सांगते काय करायचं ते. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हे सेंटेन्स दिलंय, यामध्ये तुम्हाला आयच्या नंतर काय घ्यायचं आहे, हेल्पिंग वर्ब, आणि ट्रॅव्हलला काय लावायचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला बघायचं आहे आणि सर्व सॉल्व करायचे एक्सरसाइज. तुम्ही या ठिकाणी मी थोडं थांबवते याला, जेणेकरून तुम्हाला सॉल्व करता येईल. तर हे तुम्ही सॉल्व करा नोटबुकवरती. ठीक आहे, आणि तुमचं सॉल्व झाल्याच्या नंतर तुम्हाला आन्सर चेक करायचे आहे. तोपर्यंत तिकडे जायचं नाही. तुमचे कितपत बरोबर येतात, कुठे कुठे चुकते, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. जर जास्त चुकलं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पाहायची गरज आहे. पुन्हा बघा, जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत. जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला नेक्स्ट व्हिडिओकडे जायचं आहे. ओके, हे आहे तुमचे आन्सर्स, तुम्ही चेक करून घेऊ शकता. ठीक आहे, तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसह, ज्यामध्ये सुद्धा इंटरेस्टिंग टॉपिक आपण कव्हर करूया. तर तोपर्यंत सगळ्यांनी कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.